नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर उमेदवार अनिल जाधव यांचा आज कार्यकर्ता संवाद मेळावा होणार आहे। नाशिकच्या सिडको परिसरात संध्याकाळी हा कार्यकर्ता मेळावा होणार आहे। भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्या जाधवांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरत रिंगणात उतरलेले आहेत। आजच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यातून लोकसभा निवडणुकीची ते रणनीती ठरवणार आहेत। भाजप नेता चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर हल्ला चढवला। रायगडमधील महायुतीच्या प्रचार सभेत त्यांनी राऊतांवर घणाघात केला। यावेळी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेणाऱ्यांना दारात उभं करू नका अशी टीका चित्रा वाघ यांनी केली। उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ साताऱ्यात झालेल्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधत टीका केली। पवारांना कोल्हापूरच्या शाहू महाराजांना बिनविरोध करायला हवं होतं, मग तुम्हाला सातारची गादी दिसली नाही का असा सवाल फडणवीस यांनी। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन उपस्थित केलाय। तर राजेंविरोधात शौचालयामध्ये पैसा खाणारा उमेदवार उभा केल्याचा टोला लगावत उदयनराजे तुतारीची पिपाणी केल्याशिवाय सोडत नाहीत अशी खोचक टीका केली आहे। मला आव्हान प्रतिआव्हानात गुंतवून ठेवायचा डाव अमोल कोल्हेंनी आखलाय, त्यामुळे यापुढे कोल्हेंना प्रत्युत्तर देणार नाही अशी ठाम भूमिका शिरूर महायुतीचे उमेदवार आढळराव पाटील यांनी घेतली आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे आणि महायुतीचे आढळराव पाटील यांच्यात अनेकदा दावे प्रतिदाव्यांची फेरी सुरू असते। दरम्यान आढळरावांनी आता कोल्हेंवर टीका न करता मौन बाळगणार असल्याचं ठरवलेलं आहे। 15 वर्ष आमदार आहे, मात्र मुंबईत 10x10ची रूमही नाही असं विधान भरत गोंगावलेंनी केलंय। मुंबईत गेल्यावर राहायचं कुठे यावरून माझा आणि बायकोचा वाद होतो असंही गोंगावलेंनी म्हटलंय।